कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय मोठे मालक सुनबाईंच्या घरी गेले? सूर्यवंशी घराण्याचा करता पुरुष असा दुसऱ्यांच्या दारात भीक मागायला जातो, हे काय बरोबर नाही। नाही पण बरोबरच आहे, त्यांना आम्हाला खाली दाखवायचं होतं, मुद्दामून केलंय त्यांनी हे। त्यांना आम्हाला हरवायचं आहे। ताई अगं पण तू हरलीस तर संपलं की ग समद। तरी ताई मोठे मालक मला मगाशी म्हणले का सुनबाई या घरात आल्यावर ते आपल्याला या घरातून हाकलणार, आपल्याला भीक मागायला लावणार। ताई ताई अगं तुझ्या साम्राज्याला आग लावायची त्यासनी। मी काय म्हणते ताई, 2 येळचं गिळायला मिळते, गप गिळावान पडून राहावं की त्यांनी। दुर्गे, मोठ्या मालकांबद्दल हे बोलायची हिम्मत कशी झाली ग तुझी? तुला 2 वेळचं गिळायला मिळतंय ते गप गुमान गिळ आणि पडून राहा। या घरचे मालक आहेत ते, त्यांच्याबद्दल आम्ही असलं काही खपून घेणार नाही। ताई ताई माफ कर, अगं ते घराबाहेर जायच्या भीतीपायी का नाही हे बोलून गेले बघ समद। पण ताई ती मास्तरीन खरंच घरला आली आणि तिच्या हातात खरंच कारभार दिला तर काय होईल? ताई तू म्हणतीस का नाही ते अगदी बरोबर आहे बघ। हे का नाही तुला मुद्दामून हरवायल्यात। ती मास्तरीन त्यांच्या पोरासाठी चांगली नाही हे कसं कळत नाही त्यासनी? खरंच मोठ्या मालकांनी तिला या घरला आणलं तर खेळ खल्लास ताई। काय खेळ खलास होत नाही। अगं पण ताई ती मास्तरीन अधिपती समोर येऊन तिनं जर का रडारड केली आणि म्हणली का म्या पोटुशी हाय, तर मग अधिपती तर पागळणारच की ग। आता आपल्या बायकोच्या पोटात आपलं बाळ हाय म्हणल्यावर ते तिला जवळ करणारच, ते तिला अंजारणार गोंजारणार। मग ताई अगं मग संपलं की ग समद? नाही दुर्गे, संपलं तर त्यांचं नातं आहे, आम्हीच संपवलंय ती। आणि आता राहिला प्रश्न त्यांनी घरी येण्याचा, तर आमच्या परवानगीशिवाय या घरात वारं बी येत नाही। त्या कशा काही येतील? पण ताई मोठ्या मालकांनी तिला हाताला धरून घरला आणलं तर? त्याच हाताला धरून आम्ही त्यांना घराबाहेर काढू। आणि मग अधिपती? अधिपतींचं तू आमच्यावर सोड ग, त्यांच्या वागण्यातून त्यांनी दाखवलंच आहे ते कोणाच्या बाजूनी आहेत ते। आणि सुनबाईंना आम्ही जेवढं ओळखतो त्यालाही स्वाभिमानी आहेत, नाही यायच्या त्या। आणि जरी कोडग्यावानी आल्या या घरात परत, तरी त्यांना येथे काही बी किंमत मिळायची नाही। मान वर करून गेल त्यानं व मान खाली घालून राहावं लागल इकडं। ताई म्या काय म्हणते, तू एकदा मोठ्या मालकांशी बोल की आता सटवीला घरला आणू नका म्हणून। ते ऐकणारातले असते तर काय हवं होतं? तो एक काम कर दुर्गी, जा धनाजी आणि सिक्युरिटीला बोलवून आण। आणि अधिपती नाहीच आला तर? असं या जन्मात तरी होणार नाही बाबा, तुला वाटतं ना असं? मला खात्री आहे। पण अक्षरा, तू त्या भुवनेश्वरीला ओळखत नाहीस। बाबा मला अधिपतींशी संसार करायचा आहे, त्यासाठी भुवनेश्वरी मॅडमना ओळखण्याची काय गरज आहे? अक्षरा, ती तुमचा संसार मोडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणार। करू देत, संसार माझा आहे बाबा, माझ्या मर्जीशिवाय नाही मोडू शकत त्या। आणि माझा संसार मी कधीच नाही मोडू देणार। अक्षरा, तू आठव, आजपर्यंत प्रत्येक वेळेला तुला घराच्या बाहेर काढण्यात ती यशस्वी झाली। पण आता मी माझ्या मर्जीनं घराबाहेर पडले बाबा, आणि ती चूक झाली खरं तर, ही चूक मी पुन्हा कधी करणार नाही। पण मग आता नक्की तुझ्या डोक्यात काय आहे? काहीच नाही, मी योग्य वेळ येण्याची वाट बघते बाबा, आणि ती वेळ आली, अधिपतींनी मला घरी बोलवलं की मगच मी घरी परत येईन। बाबा ऐका, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा। अक्षरा, तुझ्यावर विश्वास आहेच माझा, पण त्यापेक्षा जास्त माझा त्या बाईच्या दुष्टपणावर, तिच्या नीच डोक्यावरती विश्वास आहे। ती गप्प नाही बसणार। त्याची काळजी नका करू बाबा। आतापर्यंत प्रत्येक वेळेला तिने काय केलंय अक्षरा? आत्ताही ती तुम्हा दोघांच्यात काही भलं घडू नाही देणार सहजासहजी। का? त्या देव नाही आहेत बाबा। ती देव नाहीये, पण अधिपतीसाठी देवी आहे ना ती। ते तुम्ही माझ्यावर सोडा बाबा। नाही अक्षरा, नाही। बाबा ऐका ऐका, माझं काळजी नका करू, सगळं ठीक होणार आहे, मी करणार आहे। अक्षरा, तरी मला वाटतंय की तू आत्ता या क्षणी माझ्याबरोबर यावंस। बाबा आग्रह नका ना करू प्लीज, मला तुमचं मन नाही मोडायचंय बाबा। तुम्ही माझं स्टँड सुद्धा सोडू नाही शकत आहे। जर आता तुमच्या बरोबर परत आले तर सगळं अवघड होईल। माझं बाळ काय म्हणतेस? काय झालं बाळा, बोल ना। नाही काही नाही।
अक्षरा, तू माझ्यापासून काही लपवतेस का? काही झालंय का? हो, काय झालंय सांग ना मला. असं नको करू बाळा, मला सांग. लपवण्याचा हेतू नाही बाबा. फक्त एकदा अधिपतींच्या कानावर घालायचे. त्यांना आधी कळणं गरजेचं आहे. त्यांना कळलं की मी तुम्हालाही सांगेन. काय काय कानावर घालायचंय अधिपतीच्या? थांब 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 थांब. ऐका बाबा, काळजी करू नका. काळजीचं काही नाही. मला घरी यायचंय, फक्त आज नाही. काय त्यासनी नसल यायचं तर कशाला उगाच जबरदस्ती है की नाही? वाट बघत असेल ती तू येण्याची तर नाही असलं काय नसेल. तुला काय माहित? मला काय माहित नाही, पण यायचं असतं तर आले असते की आत्ता बरोबर. पण असं असेल काय खरंच? काय म्हणजे त्या मी येण्याची वाट बघत असतील काय? मला तरी वाटतो बाबा मोठी मला खायला मास्तरीन बाई आल्या काय? नाही. अक्षरा, तुला जायचंच आहे तर जावं तर लागेलच बाबा. हे बघ, तू जाऊ नयेस असं मला वाटतं. माहितीये. अगं, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत मी. बाबा, मला तुमची काळजी दिसते, पण तुम्हाला माझं प्रेम दिसतच नाहीये. हे प्रेम आहे ना, हेच एखाद दिवशी तुझा घात करेल ग. नाही हो बाबा, प्रेम घात नाही करत. उलट प्रेम दिशा दाखवतं. आणि मला माहिती माझं प्रेम कधीच घात नाही करणार. मग चारुवासरावांना तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल का नाही सांगितलंस? कारण मी त्यांना सांगितलं असतं तर मग अधिपतींना कळलं असतं आणि ते आले असते मला घ्यायला. पण मग आमच्यातले प्रश्न तसेच राहिले असते आणि मला आधी प्रश्न सोडवायचे आणि मग त्यांना ही बातमी सांगायची. आमच्या बाळामुळे नाईलाजाने जुळवून घेतलं असं नकोय मला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबा, मला ही बातमी सगळ्यात आधी अधिपतींना सांगायची आहे. आधी त्यांना, मग बाकीच्या जगाला. अगं, पण सगळ्या जगापासून किती दिवस लपून राहणार आहे ही बातमी? कधी ना कधी कळणारच ना जगाला. एवढा वेळ नाही लागणार बाबा. जगाला कळण्याआधीच आमच्यातलं सगळं नीट झालं असं. अरे 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 मदन, अरे दिसलो मी तुला? वाह, क्या बात आहे. म्हणजे परवा रस्त्यात दिसली होतीस ना तुम्हाला? हो, म्हणजे मुलगी म्हणून तुला हाक मारू शकत नव्हतो मी, पण मी हाय असं केलं, पण तुझं काही लक्षच नव्हतं. तुझ्याच तंद्रीत चालली होतीस तू. सॉरी खरंच सॉरी. अरे मी बघितलंच नाही, सॉरी. ठीक आहे, फोन का घेत नाहीस तू? कधी? मी फोन केले तुला आत्ता भरपूर. अच्छा, आत्ता? अरे माझा फोन घरी आहे, मी चालायला म्हणून बाहेर पडले. अच्छा, जर तुला चालणार असेल तर आपण बोलू शकतो जरा. हो बोल ना. घरी येतोस का? नाही, घरी नको, आपण इथेच बसूयात ना. बर बस ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.